सो आयडेक्स प्रोग्राम स्टँड्स फॉर इनोव्हेशन इन डिफेन्स एक्सलन्स. त्या प्रोग्रामच्या अंतर्गत बेसिकली काही स्टार्टअप्स आणि MSMEs आणि इवन काही इंडिव्हिज्युअल इनोव्हेटर्सना गव्हर्नमेंटकडनं सपोर्ट मिळतं, फिस्कल सपोर्ट, आणि जेणेकरून ते त्यांच्या इनोव्हेशन आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीजवर फोकस करू शकतात. द ब्युटी ऑफ दिस प्रोग्राम इज की हे जे काही इनोव्हेटर्स आणि स्टार्टअप्स आहेत ते डायरेक्टली एंड युजर बरोबर कोलॅबरेट करतात ऑन अ ऑपरेशनल लेवल. त्याच्यामुळे काय होतं, जे प्रॉडक्ट्स बनवले जातात की जे सोल्युशन्स अल्टिमेटली डेव्हलप केले जातात, they are completely aligned with the operational requirement of the armed forces. गल्फ रिजनमध्ये जसं कतार, बहरीन, कुवेत, युनायटेड अरब एमिरेट, सौदी अरेबिया अशा कंट्रीजमध्ये इन द नेक्स्ट कमिंग इयर्स त्यांचे पूर्ण एफर्ट्स विल बी फोकस्ड ऑन बिल्डिंग ऑर एक्वायरिंग रॅदर फ्रंटलाईन ड्रोन टेक्नॉलॉजीज आणि त्यांच्या क्रिटिकल एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर साईट्स आणि त्यांचे जे काय बिझनेस पार्क्स आहेत, त्यांचे रेसिडेन्शियल नेबरहुड्स आहेत, त्यांच्या सेफ्टी आणि प्रोटेक्शनसाठी दे विल स्टार्ट इन्स्टॉलिंग एअर डिफेन्स इक्विपमेंट, एस्पेशली लाईक काउंटर ड्रोन सिस्टम्स. ओके. तर भारतासाठी एक मोठी एक्सपोर्ट अपॉर्च्युनिटी पण इकडे दिसून येते मला. तर मित्रांनो, आत्ता आपण जे ऐकलं की आपलं इंटरनल बजेटसुद्धा डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगसाठी आहे, पुढल्या 4 वर्षात डबल करण्याचा सरकारचा विचार आहे आणि त्याशिवाय एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटीजसुद्धा जवळपास दुप्पट होणार आहेत. तर तुम्ही कल्पना करू शकता की या फील्डमध्ये किती नवीन नवीन जॉब्स निर्माण होणार आहेत पुढल्या 4-5. तर सर्वांना माझी विनंती आहे की DGCAच्या पोर्टलवर जाऊन जे ऑथराइज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत तिथेच ट्रेनिंग घ्या, तरच त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. या DGCA पोर्टलची माहिती आपण आपल्या कॉमेंटमध्ये देऊच, त्याची जी काही लिंक आहे ती देऊच.